आजपासून छत्रपती संभाजीनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे अर्ज वाटप सुरू करण्यात आले असून शहरातील विविध निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी जी श्रीकांत यांनी पाहणी केली आहे। या प्रक्रियेबाबत आणि मतमोजणी केंद्राबाबत त्यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। नगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या साठी आज नामनिर्देशन दाखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आजपासून 23, 24, 25 रजा असणार आहे, 26, 27 आणि नंतर 28 रजे असणार आहे जे रविवारी, आणि नंतर 30 तारीखपर्यंत नामनिर्देशन पत्र आपल्याला दाखल करता येणार आहे। आणि हे आमकास मैदान परिसरामध्ये असलेल्या घनकचरा विभागाच्या ठिकाणी ते निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग क्रमांक 3, 4, 5 साठी त्या ठिकाणी असणार आहे। असे विविध प्रभागांसाठी शहरामध्ये 9 ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, ज्या प्रभागामध्ये अर्ज भरायचे त्याच प्रभागामध्ये आपल्याला नामनिर्देशन पत्र ऑफलाईन पद्धतीने दाखल करावायचे आहे। त्यामुळे नियमित वेळेमध्येच तुम्ही दाखल करणे गरजेचे असणार आहे आणि एकही मिनिट उशीर झाला तर ते नामनिर्देशन पत्र स्वीकारलं जाणार नाही। मतमोजणी केंद्राची पाहणी केली सर, कुठे कुठे मतमोजणी 4 ठिकाणी असणार आहे आणि गरवारे IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी पार्क चिकलठाणा MIDC परिसरामध्ये आणि शासकीय अभियांत्रिकी विद्यालय आणि शासकीय पॉलिटेक्निक कॉलेज आणि तसेच SFS या ठिकाणी 4 ठिकाणी 9 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या 29 प्रभागाची मतमोजणी त्या ठिकाणी केली जाणार। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।